आत्ताच मी मामाच्या गोव्यावरून आलोय. आता तुम्ही विचारताल हे काय, तर माझ्या सांगण्याचं तात्पर्य असं की मी मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट बघून आलोय आणि त्या चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र. आपण सगळे पाहताय आपलं लाडकी युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. दिस इज इट. हो, हे तेच आहे जे मी एखाद्या कॉमेडी चित्रपटाकडून एक्सपेक्ट करतो. चित्रपटाच्या कथेबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण चित्रपटाची कथा ही ट्रेलर मध्येच आपल्याला कळून गेली होती. विजूकडे पासेस असतात आणि ते पासेस तो तिघांना देतो, म्हणजे कोणाला, बाबा, कुशा आणि संत्याला. आणि आता त्याच्यासोबत अजून एक जण त्यांना न्यायचा असतो. ते मामाला म्हणजेच अंकुश चौधरीला गोव्याला नेतात. सुरुवातीला अंकुश तुम्हाला भलेही चोमू वाटेल, पण नंतर तो त्याचे रंग जे दाखवतो ना, ते बघून तुम्हाला खरं शॉक बसतील. गोव्याला गेल्यानंतर आपल्याला कळतं की तो एक मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्यासोबतच तो ड्रग डील सुद्धा करतो. तर आता चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, चित्रपट हा मला खरंच खूप जास्त आवडलाय. चित्रपटातली कॉमेडी ही वर्क करते आणि अशी तशी नाही तर भन्नाट पद्धतीने वर्क करते. आणि विशेष करून जर तुम्हाला या चौघांची केमिस्ट्री आणि कंटेंट माहिती असेल ना, तर चित्रपट तुम्ही अजून जास्त एन्जॉय करता. चित्रपट बनवायचा म्हणून नाही बनवला, तर चित्रपटाला एक प्रॉपर कथा दिलेली आणि ती बऱ्यापैकी वर्क करते. चित्रपटाची खरी ताकद आहे विजू मानसोबत हे तिघ जण आहेत, म्हणजे कोण, कुशा, संत्या आणि बाबा. पूर्ण चित्रपटभर या तिघांनी जो काही धिंगाणा घातलाय ना, तो चित्रपटाला स्काय हाय करून ठेवतात. चित्रपटामध्ये प्रत्येक पात्राची प्रेक्षकांना ओळख करून देण्याची पद्धत ही खरंच वेगळी आहे, ती सुद्धा त्या पात्राला साजेसी. आता बाकी चित्रपटांमध्ये आपण बघतो तेव्हा कुठली तरी हिरोईन असते, तिला काहीतरी वेडेवाकडे कपडे घालतात आणि तिला 2-3 सीन देऊन तिला साईडला करतात किंवा ग्लॅमर म्हणून उपयोग करतात. पण या चित्रपटात ज्या काही महिला कलाकार आहेत ना, त्यांना एक प्रॉपर प्लॉट दिलेला आहे आणि त्या कथेचं काहीतरी देणं लागतात हे आपल्याला चित्रपट बघताना कळून येतं. आणि एक गोष्ट मला विशेष करून सांगावी वाटते की चित्रपटात उगाच काहीही घडत नाही. चित्रपटात ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केलाय, पण तो त्या प्रकारे वर्क होत नाही. चित्रपटाचा स्क्रीन प्ले सुद्धा स्मूथ चालत नाही, तो कधी अप असतो कधी डाऊन असतो. पण या सगळ्याने चित्रपटाला काहीही फरक पडत नाही. या चित्रपटात बऱ्याच मराठी चित्रपटांचे रेफरन्स आहे. त्यातलं एक उदाहरण देतो की अंकुश चौधरीच्या बायकोचं नाव सुरेखा असतं आणि सुरेखा कोण, दुनियादारी मधली जी त्या DSP ला धोका देऊन गेलेली असते. आणि मकरंद अनासपुरे यांचं पात्र तर अक्षरशः त्यांच्याच मागच्या चित्रपटांवरती आधारित आहे आणि ते तुम्हाला चित्रपट बघताना नक्की कळून येईल. मकरंद अनासपुरे जसे स्क्रीनवरती येतात तसा चित्रपटाचा गिअर बदलतो आणि या चित्रपटातली कॉमेडी ही सुसाट धावायला लागते. या चित्रपटात जेवढे काही कॅमिओ आहेत ते सगळे त्यांचा एक पर्पज सर्व करतात. चित्रपटामध्ये असे बरेचसे सीन आहे की जे तुम्हाला आवडतील, पण पोलीस स्टेशन मधला जो काही सीन होता ना, तो माझ्यासाठी या चित्रपटाचा हायलाइट पॉईंट होता. तर त्याच वेळी मी सगळ्यात जास्त हसलोय. चित्रपटाचा क्लायमॅक्स बघून मला प्रियदर्शनची आठवण झाली. आपला मराठीवाला नाही, तो हिंदीवाला जो डायरेक्टर आहे. ते जसं त्यांच्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये किओस क्रिएट करतात ना, तसाच काहीसा प्रयत्न इथे केला गेलाय. आणि या ठिकाणी एक वाक्य मला आवर्जून म्हणा वाटतं की डोंट अंडरएस्टिमेट द रायटिंग ऑफ विजू माने. हो, हे मी उगाच नाही बोलत आहे. चित्रपट बघितल्यानंतर हे सगळं तुम्हाला सुद्धा रिलेट होईल. आता परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, कुशा, बाबा आणि संत्या या तिघांनी चित्रपट अक्षरशः गिळलाय. काय तिघांचं कॉमिक टायमिंग, काय त्यांचे पंचेस आणि काय ते वन लाइनर, कमाल. आणि खरं सांगायचं ना, एक प्रकारे या चित्रपटाची किंवा स्ट्रगलर सालाची खरंच हे तिघं जान आहेत. आणि या चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त सरप्राईज कोणी केलं असेल माझ्यासाठी, माझ्या मते, तर ते होतं अंकुश चौधरी. काय भारी काम केलंय राव, खरंच मला वाटलं नव्हतं हे एवढं भारी काम करतील, पण खरंच भारी. चित्रपट मी पूर्ण वेळ खूप जास्त एन्जॉय केला, त्यामुळे मी या चित्रपटाला देईल 5 पैकी 4 स्टार. तर मित्रांनो, हा होता माझा मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्या सुद्धा तुम्ही खाली व्यक्त करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच सोबत माझ्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या.